पाठ 8वा प्रिय बाई. विषय मराठी. वर्ग 5वा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर अ. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? उत्तर. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला असे आहे. नंबर आ. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर. पत्राच्या शेवटी पत्रलेखनाचे नाव लिहिण्याची पद्धत आहे, त्यावरून मुलीचे नाव लक्षात आले. नंबर ई. उर्मिला आनंदाने का उडाली? उत्तर. टीव्हीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या बातमीत तिच्या बाई दिसल्यामुळे उर्मिला आनंदाने उडाली. नंबर ई. उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर. उर्मिला सध्या 5वीत शिकत आहे. नंबर उ. उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर. उर्मिलाने 3रीच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत. नंबर उ. उर्मिलाने बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर. तुमच्या घराबाहेर गुलमोहर आता किती मोठा झालाय, त्याला फूल येऊ लागली का? या वाक्यावरून उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कळते. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. नंबर अ. उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला? का दिला? उत्तर. उर्मिलाच्या आजोबांनी उर्मिलाला पत्र लिहून बाईंना पुरस्काराची बातमी पाहिली असल्याचे कळव असा सल्ला दिला. कारण मोबाईल कधी लागतो तर कधी लागत नाही व पत्र लिहिल्यास बाईंच्या कायम आठवणीत राहील असा त्यांना विश्वास होता. नंबर आ. 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? उत्तर. 5वीत आल्यापासून उर्मिला शाळेत एकटी जाऊ लागली. तिला एकदम मोठे झाल्यासारखे वाटत होते. ती भरपूर अभ्यास करते व भरपूर खेळते. रोज संध्याकाळी खेळण्यास जवळपास 2 तास मैदानावर असते. नंबर ई. उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख केला आहे? उत्तर. उर्मिलाने पत्रात तिच्या बाईंच्या संदर्भातील आठवणींचा उल्लेख केला आहे. बाईंनी शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, सहलीच्या वेळी बाईंनी घेतलेले भन्नाट खेळ या गोष्टींचा उल्लेख केला आहे. प्रश्न तिसरा. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. नंबर अ. तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता? उत्तर. मी टीव्हीवर कार्टून, झाशीची राणी, अकबर बिरबल हे कार्यक्रम पाहतो. नंबर आ. टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात आणि का आवडतात? उत्तर. टीव्हीवरचे कार्टून, सिरियल बघायला आवडते कारण ते बघताना खूप मजा येते. तसेच निरनिराळ्या वस्तू तयार करण्यास शिकणारी मालिका देखील बघताना गंमत येते. नंबर ई. तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात, त्यामागील कारणे सांगा? उत्तर. घरातील मोठी माणसे टीव्हीवर ज्ञान मिळवून देणारे कार्यक्रम बघायला सांगतात. अशा कार्यक्रमामुळे आपल्या ज्ञानात भरच पडते
तसेच मनोरंजनाबरोबर बुद्धीला चालना मिळते. नंबर ई, दूर राहत असलेल्या व्यक्तीला तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणते माध्यमे वापराल? उत्तर: दूर राहत असलेल्या व्यक्तींना विचार, भावना कळवायचे असेल तर पत्र, मोबाईल, ईमेल, व्हिडिओ चॅटिंग अशी माध्यमे वापरता येतील.